30. तर त्या नियमांचा जो काही एक व्हिडिओ आहे तो मी खास आपल्या चॅनलवर मागे अपलोड केलेला आहे. तो तुम्ही पाहून घ्या. मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची जी लिंक आहे रूल्स अँड रेग्युलेशनची, ती लिंक मी तुम्हाला टाकून देईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होईल. कदाचित तुम्ही ज्या ठिकाणी क्लास लावलेला असेल किंवा जिथे तुम्ही क्लास करता ते त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं असेल, आणि जर नसेल सांगितलं तर आपला व्हिडिओ जो आहे तो तुम्ही फॉलो करा. त्याच्यामधून तुम्हाला पूर्ण माहिती जी आहे ती मिळून जाईल. ओके. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कशाच्या संदर्भातला आहे तर इंग्लिश 30 किंवा मराठी 30 जे तुम्ही स्पीड करता ते, त्यामध्ये तुम्हाला लेटर हा एक ऑप्शन असतो, आणि त्या लेटरची सेटिंग कशा पद्धतीने करायची याच्यासाठी हा आजचा जो आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केले. मी याच्या अगोदरही साधारण 1-2 वर्षापूर्वी मी इंग्लिशचा 30चा लेटर कसा टाईप करायचा त्याचा व्हिडिओ अपलोड केला होता. तुम्ही तो जरी पाहिलात तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण नियम हे सेमच असतात ते. पण तो व्हिडिओ जो होता तो इंग्लिश होता, म्हणजे इंग्लिश म्हणजे त्याची लँग्वेज इंग्लिश नव्हती, फक्त जे मी लिहिलेलं होतं ते इंग्लिशमधून होतं. म्हणजे मुलांचा असा प्रश्न आहे की मग मराठीची पण सेटिंग सेमच असते का? मग जर असेल तर मग तुम्ही एखादा व्हिडिओ आमच्यासाठी अपलोड वगैरे करा. तुम्ही असं बोलू शकता, ही स्टुडंट डिमांड आहे आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करून देते. तुम्ही तो जरी पाहिलात किंवा तुम्ही हा जरी पाहिलात तरी सेटिंग काही बदललेली नाही आहे, सेटिंग तीच आहे. फक्त काही मार्क्सचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते मात्र बदललेलं आहे. तर मी त्याची रिव्हिजन आहे ती थोडीफार मी तुम्हाला करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. हाच संदर्भातला तो एक व्हिडिओ आहे जो तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके. मी जास्त वाढवत नाही आहे, शॉर्टकटमध्ये सांगते की जेणेकरून पुन्हा जो व्हिडिओ मला बनवायचा आहे तो जास्त लेंदी होईल, म्हणजे 20-25 मिनिटाचा, आणि तेवढं मला नाही करायचं आहे. ओके. याच्यामध्ये क्वेश्चनचा सिक्वेन्स बदललेला आहे. म्हणजे जसं सुरुवातीला पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स यायचे, आता तसं नाही आहे. आता सुरुवातीला काय येतं, तुम्हाला ईमेल येतो. ईमेल जो आहे तो 5 मिनिटाचं टायमिंग असतं, आणि त्याला जे मार्क्स आहेत ते 5, त्याच्यामध्ये तुम्हाला किती मिळाले पाहिजेत, 2 मार्क्स मिळाले पाहिजेत. त्यानंतर स्पीड पॅसेज हा तुम्हाला लगेच सेकंड क्वेश्चनला येतो, गती उतारा. ओके. तर मग त्याला तुम्हाला 7 मिनिटाचा वेळ असतो. त्याचे मार्क्स आहेत तुम्हाला 40, म्हणजे तुम्हाला किती मिळाले पाहिजे, पासिंग मार्क्स 16. आता ही जी इमेज आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता, किंवा तुम्ही लिहून जरी ठेवलं तरी नो प्रॉब्लेम. ओके. त्यानंतर येतं स्टेटमेंट. स्टेटमेंट तुम्हाला 20 मिनिटाचा असतो, म्हणजे 20 मिनिट तुम्हाला टायमिंग असतं. 15 मार्क्सचा स्टेटमेंट असतो. तुम्हाला पासिंग मार्क्स किती आहेत, 7. ओके. लेटर जो आहे तो लेटर तुम्हाला, जो आज मी तुम्हाला सांगणार आहे, आत्ता सांगणार आहे, तो 30 मिनिटाचा, तुम्हाला अर्ध्या तासाचा वेळ असतो लेटरला. 15 मार्क्सचा लेटर असतो, आणि किती मिळाले पाहिजे तुम्हाला, 5 मार्क्स. ओके. त्यानंतर MCQ 25 आहेत. 25 मिनिटाचं टायमिंग असतं, 25 मार्क्सला असतो, आणि तुम्हाला 10 मार्क्स पासिंगसाठी मिळाले पाहिजेत. हे इकडचे तुम्हाला पासिंग मार्क्स आहेत. पहिले जे आहे, जुने कोणी एक्झाम वगैरे टायपिंगची दिली असेल त्यांना माहिती असेल 50% पासिंग होतं. पण आता त्यांनी मागच्या एक्झाम इव्हेंटपासून त्यांनी 50% पासिंग हा जो क्रायटेरिया आहे तो बंद केलेला आहे, आणि तुम्हाला 100 मार्क्सपैकी किती मिळाले पाहिजेत, 40. म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की पासिंगचे खूप जास्त चान्सेस आहेत, आणि त्याच उद्देशाने माझासुद्धा जर क्लासचा जो रिझल्ट आहे तो खूप चांगला लागलेला आहे, कारण त्याला एकच म्हणजे ऑप्शन होता की 40 मार्क्स म्हणजे 40%, त्याच्यामुळे तो खूप चांगला रिझल्ट होता. ओके. त्यावर आपण जास्त नको बोलूया, नाही तर पुन्हा व्हिडिओ जो आहे तो लांबला जाईल. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की एकत्र पासिंग कसं असतं. हे तुम्हाला MCQ जे दिलेले आहेत ते 25 पैकी तुम्हाला 10 पाहिजेत. स्पीडमध्ये जे आहेत ते तुम्हाला 40 मार्क्सपैकी 16 पाहिजे. हे तुम्हाला सेपरेट सेपरेट पासिंग असते. म्हणजे MCQ मध्ये तुम्हाला 10 मिळालेच पाहिजेत, आणि स्पीड पॅसेजमध्ये तुम्हाला 16 मिळालेच पाहिजेत. ओके. हे तुम्हाला सेपरेट सेपरेट पासिंग असतं. पण ईमेल आहे, त्यानंतर स्टेटमेंट आहे, आणि लेटर आहे, यामध्ये तुम्हाला एकत्र पासिंग आहे. म्हणजे टोटल किती होतात ते हे बघा. ईमेलचे किती, 5 मार्क्स, स्टेटमेंटचे 15, आणि लेटरचे 15, असे टोटल किती होतात ते 35. मग 35 पैकी तुम्हाला किती मिळाले पाहिजेत, 14. म्हणजे इथे तुम्हाला 5 मिळाले, इथे तुम्हाला 10 मिळाले, की इथेच तुमचे 15 मार्क्स होऊन जातात ते. म्हणजे भले जरी तुम्ही हे काउंट नाही केलं तरी सुद्धा, कारण हे तुम्हाला एकत्र पासिंग आहे, हे मात्र लक्षात असू द्या. हे सांगण्याचा माझा एकमेव उद्देश आहे की जेव्हा एक्झाम येते ना, मुलं खूप हायपर होतात ते, आणि त्याच्यामुळे टेन्शन घेतात. तर टेन्शन नका घेऊ, ते तुमच्या मदतीसाठी आम्ही लोक आहोतच. तुम्हाला फक्त जे काही टेन्शन घ्यायचे ते MCQचं घ्या आणि स्पीड पॅसेजचं घ्या.
जर तुम्ही 30चा जर परीक्षा जर देत असणार, तर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये किंवा तुमच्या घरून जर तुम्ही प्रॅक्टिस जर करत असाल, तर तुम्ही 40चा पॅसेज करत चला. कारण इथे तुमचा 40चा पॅसेज जर झाला, तर आरामात तिथे तुमचा 30चा पॅसेज होऊन जाईल. 30चा पॅसेज होतो म्हणून खुश होऊ नका, कारण एक्झाम हॉलमध्ये परिस्थिती वेगळी असते. ओके. ह्या सगळ्या संदर्भात मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर सर्च करा किंवा मी या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देते. त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुमची भीती कमी होईल. ओके. आणि मग आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आपण आता स्टार्ट करूया. ओके. याच्यामध्ये तुम्हाला मराठीचा जो काही लेटर आहे, तर त्या लेटरची सेटिंग कशी करायची हे मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके. मराठी असू दे किंवा इंग्लिश असू दे, दोघांसाठी सेमच सेटिंग असते, वेगळी नसते. ओके. फक्त भाषा बदलते, बाकी त्याची जी काही पद्धत आहे ती बदलत नाही. ओके. आता हा तुमचा क्वेश्चन पेपर आहे की ज्या ठिकाणी तो तुम्हाला दिलेला आहे, आणि इथे मी ते अगोदरच टाईप करून ठेवलेलं आहे की जेणेकरून आपला वेळ वाचावा. हे बघा, हे मी पूर्ण डाव्या बाजूला लेफ्ट साईडला हे पूर्ण मी टाईप करून ठेवलेलं आहे. टाईप करत असताना मी फक्त एकच एंटर दिलेलं आहे. म्हणजे कसं, आता हे गायकवाड व कंपनी असं लिहिलं की नाही, मग इथे क्लिक करून फक्त एक एक्स्ट्राचा एंटर देऊन मी सप्लायर्स अँड डेव्हलपर्स लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथे काय आहे, एक एक एंटर आहे. ओके. लक्षात असू द्या, इथे जसं आहे तसंच टाईप करायचं. म्हणजेच काय, सुरुवातीला डाव्या बाजूला टाईप करायला सुरुवात करायची, एक 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 एंटर देऊन. एक्स्ट्राचे एंटर कुठे द्यायचे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण टाईप करत असताना सरसकट डाव्या बाजूला तुम्हाला टाईप करत जायचे, एक 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 एंटर देऊन. ओके. आणि लक्षात असू द्या, समजा इथे जर तुम्हाला काही चुकीचं लिहिलेलं दिसलं क्वेश्चन पेपरमध्ये, जर तुम्हाला काहीतरी शब्द उलटा पुलटा दिसला किंवा चुकीचा दिसला, तर तो दुरुस्त करून इथे तुम्हाला आन्सर शीटमध्ये, म्हणजे तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं नाहीये. जो जसा इथे चुकीचा आहे तर चुकीचाच लिहायचे, तिथे उगाचच काहीतरी करायला जायचं नाहीये. त्यानंतर कोणत्याच प्रकारची तुम्हाला सेटिंग इथे जे काही साईज असते, फॉन्ट साईज, ती तुम्हाला बदलायची नाहीये. ओके. ते मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर आता इथे बघा, इथे मी एक एंटर दिला, इथे एक एंटर दिला. त्यानंतर हा जो आहे जावक क्रमांक वगैरे, आणि त्याच्यानंतर दिनांक चालू होते. तर बघा, मी दिनांक लिहिताना कोणत्याही प्रकारचा मध्ये मी स्पेस दिलेला नाहीये. विदाऊट, म्हणजे जसे 14 संपले तसं लगेच मी दिनांक लिहायला सुरुवात केलेली आहे. हा तो नियम आहे. हे लिहित असताना मध्ये स्पेस द्यायचा नाहीये, टॅब आपण नंतर देणार आहोत. ओके. हे अशा पद्धतीने मी हे सगळं लिहून घेतलेली आहे. आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत, जे एक्स्ट्राचे एंटर आहेत ते बोल्ड वगैरे करणं हे मी तुम्हाला नंतर सांगतेच आहे, पण पहिल्यांदा जे काही एक्स्ट्राचे एंटर आहेत ते कुठे कुठे द्यायचे ते मी तुम्हाला सांगून देते. जास्त एंटर नाही आहेत, त्याच्यामुळे काळजी नका करू. आता हा ॲड्रेस आहे, हा काय आहे, ॲड्रेस इथपर्यंत, वरसगावपर्यंत. मग मी इथे एक एंटर देणार ॲड्रेस संपल्यानंतर. ओके. एक एंटर. त्यानंतर जिथे तुमची डेट संपते, 7 ऑगस्ट 2013 वगैरे जिथे लिहिलेले, स्पेस न देता, स्पेस द्यायचा नाही आहे एंटर देताना, स्पेस न देता तुम्हाला एक इथे एंटर द्यायचं आहे. ओके. झालं. त्याच्यानंतर ॲड्रेसला, म्हणजे हे जे प्रति वगैरे आहे याला काहीही करायचं नाही आहे, त्याला जसंच्या तसंच ठेवायचे, खाली यायचे. खाली आल्यानंतर तुमचा हा जो ॲड्रेस आहे, इथे प्रतीचा जो ॲड्रेस आहे, तिथे तुम्हाला एक एक्स्ट्राचा एंटर द्यायचे. म्हणजे किती झाले आत्तापर्यंत, 3 एंटर झाले. ओके. हा तिसरा एंटर. हां. त्याच्यानंतर सब्जेक्ट म्हणजे विषय आणि संदर्भ, म्हणजे सब्जेक्ट आणि रेफरन्स. ओके. हा रेफरन्स म्हणजे संदर्भ संपल्यानंतर पुन्हा एक एंटर द्यायचे, म्हणजे 4 एंटर झाले. ओके. महोदयला एंटर वगैरे काही द्यायचं नाहीये, खाली यायचे. त्यानंतर इथे काहीच करायचं नाहीये. थँकिंग यू म्हणजेच काय, ते हे लिहितात ना, कळावे वगैरे असं लिहितात ते, तर तिथे सुद्धा तुम्हाला काही करायचं नाहीये. थँकिंग यू हे इंग्लिशमधून येतं, पण मराठीमध्ये तुम्हाला कळावे वगैरे असं लिहिलेलं असतं बघा काही काही लेटर्समध्ये वगैरे, तर तिथेही तुम्हाला काही एंटर वगैरे द्यायचं नाही. मग आता पुढचे एंटर म्हणजे 5वा आणि 6वा एंटर तुम्हाला कुठे द्यायचे, तर इथे दिसते ना तुम्हाला, आपला विश्वासू आणि हे व्यवस्थापक आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये असतं युअर फेथफुली, आणि इथे मॅनेजर किंवा सेक्रेटरी वगैरे लिहिलेलं असतं. तर मग त्यांच्या दोघांच्या मध्ये आपल्याला एंटर द्यायचा असतो, एक्स्ट्राचे 2 एंटर. ओके. म्हणजे 1 आणि 2 असे टोटल तुम्हाला तुमच्या लेटरमध्ये 6 एंटर द्यायचे आहेत. लक्षात असू द्या. ओके. हे एंटर देऊन झालेले आहेत. आता आपली ॲक्च्युअल सेटिंग. ओके. पुन्हा मी वर जाते. इथे तुम्हाला ॲड्रेस जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे पूर्ण. हां. पूर्ण व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या.
सिलेक्ट केल्यानंतर त्याला काय करायचे, सेंटरला घ्यायचे इथे. ओके, सेंटर घेतलं मी. सेंटर घेतल्यानंतर आता हे जे वरचे जे आहे, हा जो वरचा जो दिसतोय ना, याला मात्र आपल्याला बोल्ड आणि अंडरलाईन करायचं आहे. तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसत असेल बघा, दिसते ना, बोल्ड आहे आणि प्लस काय आहे, अंडरलाईन आहे. ही मी अंडरलाईन दिली. ओके, बस इथपर्यंतच करायचे. आता तुम्ही विचार करणार की याच्यामधला गॅप आहे, तर तो गॅप वगैरे काही कमी नाही करायचा आहे आपल्याला, कारण ती ॲक्च्युली वर्डची सेटिंग असते. जेवढा गरजेचा आहे तेवढा देईल. हा जो आहे तो वेगळा पेज आहे आणि हा जो आहे तो वेगळा पेज आहे. ओके, इतर काही सेटिंग चेंज करायला जायचं नाही आहे. त्यानंतर जसं मी म्हटलं की इथे स्पेस द्यायचा नाही, तर दिनांक नंतर दिनांक आणि जो जावक क्रमांक आहे याच्यामध्ये आपल्याला टॅब द्यायचे असतात. जास्तीत जास्त आपण 5 टॅब देऊ शकतो आणि कमीत कमी 4 टॅब देऊ शकतो. मग मी कर्सर तिथे ठेवला, 1 2 3 आणि 4. ओके, हे मी काय केले, 4 टॅब दिले. एंटर द्यायचा नाहीये, एंटर आपण ऑलरेडी दिलेले आहे. त्यानंतर खाली यायचे, इथे काहीच करायचं नाहीये. आता त्याच्यानंतर विषय आणि संदर्भ यांच्याकडे यायचे आपल्याला. तर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जर तो बोल्ड आणि अंडरलाईन जर असेल तर त्याला तुम्हाला इथे बोल्ड आणि अंडरलाईन करायचे. जर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तो बोल्ड आणि अंडरलाईन नसेल तर तिथे अंडरलाईन करायचा नाहीये किंवा बोल्ड करायचं नाहीये. आता बघा इथे अंडरलाईन नाहीये, पण काही काही लेटर्समध्ये अंडरलाईन पण असतो, याला फक्त बोल्ड करायचंय. तर मग मी सिलेक्ट केला, व्यवस्थित सिलेक्ट करा, चुकीचं दुसरं काही वेगळं सिलेक्ट होता कामा नये, फुल स्टॉप वगैरे पण राहता कामा नाहीये. ओके, बोल्ड केला मी. त्याच्यानंतर पुन्हा संदर्भ सुद्धा जो आहे तो सुद्धा फुल स्टॉप सकट तो काय करणार, बोल्ड करणार. कधी कधी सिलेक्ट होताना फुल स्टॉप तुम्ही सोडून देता, तर तसं काही करू नका. पुन्हा विषयच्या तिथे कर्सर ठेवायचे आणि आपल्याला विषय आणि संदर्भ यांच्या समोर आपल्याला 2-2 टॅब द्यायचे. ओके, 1 आणि 2 सोबत करायला जाऊ नका, सेपरेट सेपरेट करा. ओके, 1 आणि 2. एंटर आपण ऑलरेडी दिलेलं आहे, पुन्हा एंटर द्यायचा नाहीये. महोदय जसाच्या तसा राहणार. आता आपला पॅरेग्राफ पॅसेज चालू झाल्यानंतर आपल्याला काय द्यायचा असतो, एक एक टॅब द्यायचा असतो. जिथे जिथे तुमचा पॅरेग्राफ चालू होतो ते तुम्हाला तुमच्या इकडे क्वेश्चन पेपरमध्ये समजेल की कुठून माझा पॅरेग्राफ चालू होतो, तिथे तिथे तुम्हाला काय द्यायचे, टॅब द्यायचे. मग वरील विषयानुसार तिथे मला एक टॅब द्यायचे, मग मी एक टॅब दिला. आणि हे पत्र, हीच आमची संमती, इथे आपल्याला काय द्यायचे, एक टॅब द्यायचे. ओके, क्लिअर. आता अजून एक गोष्ट असते, याला पूर्ण सिलेक्ट करायचे वरीलपासून हीच संमतीपर्यंत आणि याला जस्टिफाय करायचे. ओके, आणि इथे क्लिक करायचे. हा झाला आपला जस्टिफाय. ओके, खूप सोपी सेटिंग आहे 30ची, जास्त काही कठीण नाही आहे. हां, आता त्याच्यानंतर इथे आपला विश्वासू आणि व्यवस्थापक यांना दोघांनाही सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केलं आणि इथे बघा याला म्हणतात ते इंडेंट. हा काय आहे, लेफ्ट, आणि तुमच्या इकडच्या बाजूला असतो त्याला म्हणतात ते राईट. मग ही सेटिंग असते. याला आपल्याला कुठे न्यायचे, 3.5 वर रुलर पट्टी. जर तुमच्या कम्प्युटरमध्ये पट्टी दिसत नसेल तर व्ह्यूमध्ये जायचे. व्ह्यूमध्ये इथे दिसे ना शोमध्ये जायचे आणि इथे बघा रुलर किती चालू होणार. आता टिक आहे, जर नसेल टिक तर ती तुम्ही करून घ्या, म्हणजे ती चालू होणार. आता हा जो खाली पकडायचे, मध्ये इथे पकडू नका, नाहीतर मग चुकीचं होतं. बरोबर ह्या पॉईंटला पकडायचे आणि मग त्याला कुठे सोडायचे, 3.5 वर. पुन्हा एकदा मी सिलेक्ट करते त्याला आणि त्याला खेचायचे. बघा त्याच्यासोबत आपला टेक्स्ट सुद्धा जातोय. 3.5 बरोबर मध्ये आणून सोडायचंय आणि त्याच्यानंतर याला द्यायचे सेंटर अलाइनमेंट. मग मी होमवर येणार आणि मी सेंटर अलाइनमेंट देणार. ओके, झालं, बस. याच्यानंतर पुढे काहीही करायचं नाहीये. एवढी सोपी सेटिंग आहे ही, मराठी असू दे किंवा इंग्लिश असू दे. हे बघा, ही आपली पूर्ण सेटिंग जी आहे ती झालेली आहे. 30ची जी सेटिंग आहे ती सोपी आहे. 40मध्ये तुम्हाला बिझनेस लेटर आणि पर्सनल लेटर जो आहे तो तुम्हाला येतो. तर मी त्याच्याशी रिलेटेड सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. जर तुम्हाला तीही बघायची जर असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या आणि तिथून जे आहे ते तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या. आणि अजूनही एक्झाम रिलेटेड, कारण अजून एक्झाम चालू झालेली नाही आहे, डिसेंबरच्या 9 तारखेपासून चालू होणार आहे. जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड जर काही शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम वगैरे जर असेल तुम्हाला परीक्षेमध्ये वगैरे, जर काही प्रश्न असतील तर मी बाकीचा जो जुना व्हिडिओ होता त्याच्यामध्ये कमेंट सेक्शन मी ऑन नव्हता ठेवलेला, यामध्ये मी कमेंट सेक्शन जो आहे तो ऑन ठेवते. तुम्ही मला कमेंट करा, जर काही प्रश्न असेल तर ते विचारा. मला जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तसंच आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तुम्ही तो सुद्धा जॉईन ठेवा. म्हणजे टायपिंग रिलेटेड किंवा इतर कुठल्याही रिलेटेड जर तुम्हाला काही नोटिफिकेशन जर हवी जर असेल तर तुम्हाला त्या चॅनलवर भेटून जातील. आणि आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.